भारतातील जवळपास प्रत्येक घराच्या दारात तुम्हाला तुळस दिसेल. पण का? ही फक्त एक झाड आहे का? की यामागे काही मोठं रहस्य आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नुकरतेरेन दारात तुळस का लावतात. धार्मिक, वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्या यामागचं खरं कारण. हिंदू धर्मात भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते. मानलं जातं की ज्या घरात तुळस असते तिथे देवाचा वास असतो. दरवर्षी तुळशी विवाह मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. फक्त एक झाड नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुळस सर्दी, खोकला, ताप यावर खूप उपयोगी आहे. ती इम्युनिटी वाढवते आणि स्ट्रेस कमी करते. आयुर्वेदामध्ये तुळसला क्वीन ऑफ हर्ब्स म्हटलं जातं. तुळस ही एक पॉवरफुल मेडिसिनल प्लांट आहे. ती हवा शुद्ध करते, बॅक्टेरिया कमी करते आणि जास्त ऑक्सिजन सोडते. म्हणूनच घराच्या एंट्रन्सला तुळस लावल्याने वातावरण फ्रेश राहतं. तुम्हाला माहिती आहे का? तुळस रात्रीही ऑक्सिजन देते. म्हणूनच ती घरासाठी परफेक्ट प्लांट आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून लोक तिला दारात लावत आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुळस नेगेटिव्ह एनर्जी दूर करते. ती घरात पॉझिटिव्हिटी, शांती आणि समृद्धी आणते. तर मित्रांनो, तुळस ही फक्त एक झाड नाही, ती आहे श्रद्धा, विज्ञान आणि आरोग्य यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन. तुळशीचा वास डास आणि कीटक दूर ठेवतो. म्हणून पूर्वी लोक घराच्या दारात तुळस लावत होते. नॅचरल प्रोटेक्शन. वास्तूनुसार तुळस ईशान्य दिशेला लावली तर बेस्ट. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी जास्त मिळते. तुळशीला रोज पाणी घालणं आणि पूजा करणं म्हणजे शिस्त निर्माण होते, सकारात्मकता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. भारतामध्ये मुख्य 2 प्रकार आहेत. राम तुळस, हिरवी पाने, कृष्ण तुळस, गडद जांभळ्या पानांची. दोन्हीचे फायदे. तुमच्या घरात तुळस आहे का? कमेंट करून नक्की सांगा.